तर हे भावांनो, तुमचं स्वागत आहे छत्रपती संभाजीनगर ब्लॉग्स मध्ये. आणि आपण घेऊन आलो आता आणखीन एक नवीन ब्लॉग. आणि आता आपण निघालोय सध्याला आपल्या लोकेशनवर जायला. आणि लोकेशन आता आपल्याला जायचे भद्रा मारुतीला. कारण की आज म्हणजे आदल्या दिवशीच चाललो आपण. शनिवारी आहे हनुमान जयंती आणि आपण चाललो शुक्रवारी 10ला निघलो आपण. तसं तर चलत जायचं होतं, बट आपल्याला जमत नाही चलत, कारण की नंतर आपल्याला कामं पण आहे. मग 2 दिवस सुधरत नाही, पाय वगैरे दुखतील. त्याच्यामुळं तुमचं जो भाऊ आहे तो आता गाडीवर चाललाय आणि आपल्यासोबत आणि समोर मोठा भाऊ आणि त्याच्या पाठीमागं छोटा काकवऱ्या, 4 जण चाललोय. आणि आपण चाललोय वेरूळ मार्गे. तर पाहू आपण आता कसा सीन बघायला भेटतो, किती डीजे बघायला भेटतात. अशा तुम्ही 1 नंबर वाटतो आपला सोलापूर हायवे. तर भावांनो, आता समोरचा व्ह्यू पाहू शकते, बॉम्ब लाईट समोर, ते 1 नंबर वाटतं पाहू शकतात हे दोघं. तर आता म्हणजे गाडीवर असल्यामुळे आवाज क्लिअर येत नाही, बट हे दोघं मागं पाहू शकतात. आणि मागं खूप साऱ्या गाड्या येत आहेत, म्हणजे बरेच पोरं आहेत ते गाडीवर चालले आहेत. तर त्याच्यामुळे चांगली गोष्ट आहे. आणि घाटातनं गाड्या जात आहे असं माहीत झालं तर आपण आता घाटातनंच जाणार आहे. तर पाहू घाटात किती गर्दी राहते. तर पुरा व्हिडिओ बघा. व्हिडिओ आवडला चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आणि एकदा कमेंटमध्ये जय श्रीराम 100% लिहा. भेटू आता आपण डायरेक्ट घाटात. तर भावाला माळीवाड्यापाशी म्हणजे पोलीसवाले थांबलेली आहे. तर आता आपण परत जाणार आहे आपल्या वेरूळच्या मार्गाने. थोडं लांब पडेल, बट बाकी काय विषय. तर भावांनो, फायनली आता आपली मंजिल करीब आहे. जे आहे काय म्हणतात, कुलताबादचा आपल्याला लोगो दिसला. आणि इकडे पुरा बंदोबस्त आहे. आपला मॅप चालू आहे आता. इकडे पुरा बंदोबस्त आहे, जाऊ देत नाही. म्हणजे जो आपला कुलताबादकर रोड जातो त्या रोडला जाऊ देत नाही. बाकी इकडे पाहू शकतात, आय लव्ह कुलताबाद. तर भावांनो पाहू शकता, आता हे आपला इकडं औरंगजेबाची कबर आहे. बाकी आपल्याला जायचे आता सरळ. आणि हे इकडं सिक्युरिटी गार्ड पाहू शकतात. आता फायनली भद्रा मारुतीचा रोड बघू शकता तुम्ही. आणि या साईडला मेन गोष्ट असं झालं की इथं जे आहे पोलिसांचा बंदोबस्त आहे. आणि हे पाहू शकता आपले चौघं. बाकी आता आपण चाललोय डायरेक्ट मंदिरात दिसतंय आपल्याला, कळस दिसतोय. बट या साईडनं म्हणजे ह्या रोडने कोणीच नाही. आता बाकी आपण शनिवारी येतो तेव्हा खूप गाड्या वगैरे सगळ्या इथंच पार्क असतात, बरेच बंद केलेली, कोणीच नाही डायरेक्ट. तर भावांनो लाईन पाहू शकता. आता ही आता लाईन आज इथून चालू झाली. पाहू आता आपण लाईनीत उभं राहतो की नाही. हे सगळे बसून घेतले, कारण आता मंदिराचा दरवाजा बंद आहे आणि दरवाजा चालू होईल, ते पटापट जातील. आता आपण नारे वगैरे घेऊ. मेन आहे तर आपण नारे घेतलाच पाहिजे. आता आपण फक्त चक्कर मारायला चाललो. तर साईडला पाहू शकतात मंडप वगैरे टाकलेला आहे. आणि या साईडनं डायरेक्ट दर्शन आहे, मुखदर्शन म्हणतो डायरेक्ट दर्शन. आणि ती जी लाईन होती ती 12च्या नंतर स्टार्ट होणार आहे, म्हणजे हनुमान जयंती दिवशी. बाकी आता इथं मेन सीन तुम्हाला एक दाखवतो. हे जे पण लोक बसलेले का हे चलत आलेले, म्हणजे कमीत कमीत हे बा त्या माणसाने तर डायरेक्ट झोपून घेतलं. हे पाहू शकता डायरेक्ट झोपून घेतलं, कारण की पाया इतके डेंजर दुखतात तुमचा भाऊ वर्षी. तर हे पाहू शकता सगळे चलत आलेले. आणि हे इकडं मंदिर. बाकी हे लाडू पण मस्त लागतात खायला. तर भावांना फायनली आता लाईन चालू झालेली आणि आता आपण दर्शन घेऊ. भावांना पाहू शकता इकडे VIP आणि इकडे आपले रेग्युलर वाले. ते पाहू शकतात मंदिरात गर्दी. बाकी वरून आपल्याला 1 नंबर जमते घ्यायला. हे VIP वाले पाहू शकतात, म्हणजे शेवटी एकत्रच येणे.
अंदाजच होता बरं बाहेर सोडलं होतं. तर भावांनो मंदिर पाहू शकतात. फायनली आपलं दर्शन झालंय गाभाऱ्यात. बंदोबस्त. फायनली आपण आता घेतलं इथून शाबू. आपलं दर्शन वगैरे एक नंबर झालेलं आहे. बाकी पाहू शकता मागं सगळे शाबूच खात आहे. सगळे शाबूच खाऊ राहिले कारण की शाबू वाटप चालू आहे. बाकी तुम्ही पाहू शकता गर्दी किती प्रमाणात आहे. तर भावनो लाईन पाहू शकता आणखीन तेवढीच आहे. जिथून आपण चालू गेलो ते तिथं लोक आणखीन लाईन आहे. आणि त्याच्या पाठीमाग गेली हो. VIP पास काय घेता काय तुमचं नाही ते काय वाजन नाही राव. तर फायनली अशा प्रकारे आपलं दर्शन तर झालेलं आहे. आणि ज्यांनी पण आत्तापर्यंत व्हिडिओ पाहिला त्याला सांगतो की हो दर्शन एक नंबर झालं आपलं. फक्त सध्याला आता आपण इथं पार्किंगचे एरिया ठेवत बट आज इथं फक्त पोलीसची व्हॅन आहे. बाकी काहीच नाही गाड्या वगैरे. आणि जे लोक थोडेफार बसलेले तेच. तर भावना मगाशी आपण आलतो तर ह्यो रोड पण रिकामा होता. बट आता हा पाहू शकता. भावनी कॉमन गोष्ट आहे. जर आपण चौघा आलो तर एकाची तर घेतातच. आणि तो जे आम्ही घेतोय घुसला तो त्याला तर शेवटी आमच्याच गाडीवर नाही. पाहू आता काय सीन राहतो. आता गर्दी पाहू शकतात. त्या बसा पण ट्रॅफिक मध्ये अडकले. म्हणजे पुरा रस्ता जाम झालेला आहे. आणि पुरी पब्लिकच पब्लिक आहे. तर भावांनो गर्दी पाहू शकतात. तुफान गर्दी. आणि त्याच्यात आपला गौरव दादा हरवलेला आहे. त्याला शोधावं लागणार. तेच होतं बरं का ते जे सायरन मारत होतं. हा ती एक ना ती सारखी गाडी पोलीस वाले तेच होतं ते. तर भावांनो इथं आत्ताच झाला एक ऍक्सिडेंट. तर आय होप भावांनो तुम्ही पुरा व्हिडिओ बघितला असाल. आणि हनुमान जयंती एक नंबर झाली आपली. बाकी हा म्हणजे हा जो व्हिडिओ शूट होतोय हा नंतर शूट होतोय कारण की त्याच्यानंतर मी डायरेक्ट झोपलो. आणि आता आपण व्हिडिओ बनवतोय. तर जयंतीच्या दिवशी आपलं म्हणजे दर्शन ते एक नंबर झालं. बाकी गर्दी खूप होती दाबून. आणि येताना आम्हाला एक सीन पण बघायला भेटला. ॲक्सिडेंट झाला कारण की लोक एवढी दाबून गाडी चालवत होते. लोक म्हणतो पोरच होते अर्ध्याच्या वरतं. आणि गाड्या अशा डेंजर चालवत होत्या काय म्हणावं. मग ते बसवाले असू की ते मोटरसायकलवाले असू. आणि त्याच्यातच समोर गेले की एक ॲक्सिडेंट बघायला भेटला. असं वाटतं की त्या पोराला खूप लागलं कारण की त्याचा व्हिडिओ पण पाहिला आम्ही. तर तो डायरेक्ट जागीच बेशुद्ध पडल्यावानी होता. मग तो आता ICUमध्येच असं आहे मला असं वाटतंय कारण की त्याचे हाल पाहून आणि त्याच्या गाडीचे हाल पाहून. बाकी ठीक आहे. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. आपण भेटू आता डायरेक्ट नेक्स्ट ब्लॉगमध्ये. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग व्हिडिओ. बाय.